आणि वंचित बहुजन आघाडीचा 100% निकाल या ठिकाणी देण्याचं काम माझ्या वार्डातल्या मतदारांनी 6 नंबर मत केलं की जामखेडची झालेली जी नगर परिषदेची निवडणूक आहे या निवडणुकीकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं। त्याचं मूळ कारण असं होतं की राज्याचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्यांचं राजकारणामध्ये जे मुख्य स्थान आहे ते आदरणीय शरद पवार साहेब यांचे नातू रोहित दादा पवार हे या ठिकाणी आहेत। खरं तर महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं जामखेडच्या नगर परिषदेकडे। त्यामध्ये आम्ही तिसरी आघाडी तयार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी उभं होतो। त्यामध्ये आम्ही 2 सीट उभा केले होते, संगीताताई भालेराव आणि मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार होतो। आमच्या समोर भाजपचे उमेदवार होते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार होते। पहिल्यांदा या ठिकाणी जामखेड शहरामध्ये परिवर्तनवादी विचाराच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। ही निवडणूक जी लढलो मी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भल्यासाठी लढलो। खरं तर लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, घराणेशाहीच्या विरोधात निवडून दिले। बलाढ्य अशा देशामध्ये असणाऱ्या पक्षांना पराजित करून, धनदाडी शक्तींना पराजित करून वंचित बहुजन आघाडी सारख्या या ठिकाणी या गोरगरिबांसोबत काम करणाऱ्या, कष्टकऱ्यांसोबत काम करणाऱ्या पक्षाचे उमेदवारांनी निवडून दिले। हा विजय इथल्या गोरगरिबांचा आहे, हा विजय इथल्या भारतीय संविधानाचा आहे, हा विजय इथल्या माझ्या वार्ड मधल्या मतदारांचा आहे। इथल्या कुठल्याही पद्धतीच्या दबावाला बळी न पडता, साधन सामुग्रीला बळी पडता, दबावाला बळी न पडता ह्या ठिकाणी लोकांनी मला मदत केली आणि वंचित बहुजन आघाडीचा 100% निकाल या ठिकाणी देण्याचं काम माझ्या वार्डातल्या मतदारांनी 6 नंबर मत केलाय। धन्यवाद।